36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. देवदर्शन आटोपून घराकडे परतत असताना अजिंठा बुलढाणा राज्य महामार्गावर सोमवारी सायंकाळी 5च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये कोसगाव तालुका भोकरदन येथील बापलेकाचा जागीच मृत्यू झालाय, तर 3 जण गंभीर जखमी झालेत. ही दुर्दैवी घटना सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथे घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होते. महामार्गावरील ब्लॅक स्पॉट ठिकाणी गतिरोधक आणि दिशादर्शक फलक नसताना अपघातांची मालिका सुरूच असल्याची नागरिकांची तक्रार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोसगाव तालुका भोकरदन येथील नारायण शेषराव शिंदे हे पहिल्या श्रावण सोमवारी आपल्या कुटुंबासह होंडा कंपनीच्या दुचाकीवर सिल्लोड तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आमसरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परतत असताना शिवणा मादनी रस्त्यावरील उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातामध्ये नारायण शेषराव शिंदे वय वर्ष 32 आणि त्यांचा मुलगा साई नारायण शिंदे वय वर्ष 5 यांचा जागीच मृत्यू झाला, तर ज्योती नारायण शिंदे वय वर्ष 28, आर्या नारायण शिंदे वय वर्ष 10 आणि जाळवी नारायण शिंदे वय वर्ष 7 हे तिघे गंभीर जखमी झालेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केलंय. जखमींना अजिंठा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीधर बोंडले यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे हलवण्यात आले. दरम्यान अजिंठा बुलढाणा राज्य महामार्गावरील शिवणा परिसरामध्ये वारंवार अपघात होत असून संबंधित विभागानं तातडीने गतिरोधक परावर्तक फलक आणि दिशादर्शक चिन्हे बसवावीत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. या प्रकरणी अजिंठा पोलीस अधिक तपास करत आहेत. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नदीम शेख, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड.